होगा। सर्वे के नाम पर सर्वे हुआ भी, लेकिन खामोशी के साथ में हुआ। कौन कैसे रहता है ये सारी खुफिया रिपोर्टें उनके पास पहुंचती नहीं, तो फिर इतनी बड़ी मस्जिद के ताल्लुक से लोग जमा हो रहे हैं, लोग आ रहे हैं और लोग आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपण निवेदन दिलं आहे. कशा बाबतीत निवेदन दिलं आहे नेमकं? आजचं जे निवेदन दिलं गेलं आहे ते संभलमध्ये जी घटना घडली जामे मस्जिद संभल आणि तिथे निरपराध 6 लोकांचा जे शहीद झाले आहेत त्यांच्यासाठी आणि जामे मस्जिदचा सर्वे म्हणून जी कोशिश चालू आहे त्यासाठी त्या 6 माणसाला न्याय मिळावा आणि त्यांना मुआवजा भी मिळावा. आणि अशी घटना जशी संभलमध्ये जामे मस्जिद संभलमध्ये घडली अशी घटना पुन्हा इतर जागांमध्ये आणि देशामध्ये कुठं होऊ नये यासाठी हे निवेदन दिले गेले. त्यांना माकुल मुआवजा भी मिळावा आणि त्यांच्या घरची जी परिस्थिती आहे त्यांची परिस्थिती त्यांच्यावर अवलंबून होती, त्यांच्या परिस्थितीला भी दूर करण्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे. देश के अंदर जो संभल के अंदर जो घटना हो गई ये हम उसको मुस्लिम समाज ऑल इंडिया पूर्ण निषेध करते हैं हम उसके लिए। क्यों तो ये इसलिए निषेध करते हैं, ये संगठन ये नहीं होना चाहिए था। संभल के अंदर जो घटना हो गई ये नहीं होना चाहिए था। और जो उसके अंदर 6 बच्चे जो बेकसूर जो शहीद हो गए उसको गवर्नमेंट ने मुआवजा देना चाहिए। और इसके बाद ये ऐसी दुर्घटना हिंदुस्तान के अंदर कहीं भी नहीं होना चाहिए। अगर ये सरकार आ गई तो ये सरकार का ये मतलब नहीं है कि मुसलमानों पे जुल्म हो, बहुजनों के ऊपर जुल्म हो। ये बहुजनों के ऊपर और मुस्लिमों पे जुल्म अगर होती है तो ये सरकार कुछ काम की नहीं है। ये सरकार ने पूरा राजीनामा देना चाहिए और फिर से इलेक्शन लगा के फिर से बहुजनों की और मुसलमानों की और तमाम हिंदुस्तान के इसकी सरकार आना चाहिए, जहाँ की पूरे हिंदुस्तान के हर एक नागरिक को न्याय मिले और हर एक नागरिक के साथ अच्छा सलूक करे। ऐसी सरकार ये हिंदुस्तान के अंदर रहना चाहिए। ऐसी सरकार अगर आती है और ऐसी सरकार अगर जुल्म करती है तो ये सरकार कुछ काम की नहीं है। इसलिए हम ये सरकार का तहे दिल से निषेध करते हैं और गवर्नमेंट से हम अपील करते हैं कि वो बच्चों को ज़्यादा से ज़्यादा मुआवजा मिले और ये ऐसे छोटे मोटे जो घटना होते हैं इसको रोक दे। जे आपण निवेदन दिलं याचा उद्देश काय होता? हे उद्देश जे आपलं संभलमध्ये जे शाही जामा मस्जिद आहे आमची त्याच्यावर जे त्यांनी अटॅक केला आणि वारंवार खोटे आरोप करत आहे ते गव्हर्नमेंट तिथली आणि नवीन काहीतरी मुद्दा उचलून तेर निर्माण करण्याचं काम करत आहे. हे चालणार नाही. आता ह्याच्यानंतर त्यांनी आमचे अजमेर शरीफ जे की आमचे कैक वर्षापासून ते दर्गा आहे कुठंही काही म्हणून हे चालणार नाही की हे जे चाचणी करू त्याची चाचणी करू. हे वारंवार जर चलत असेल तर आम्ही ह्याला सहन करणार नाही आणि आम्ही हे सगळं दाखवून देऊ. महाराष्ट्र नाही तर देशात आम्ही तीव्र आंदोलन करून हे सगळं गव्हर्नमेंटला बी दाखवून देऊ आम्ही की जातीवादी सरकार. आम्हाला संविधानावर पूर्ण विश्वास आहे की संविधानावर आम्ही सगळा मुस्लिम समाज चालत आहे, संविधानाला फॉलो करत आहोत आणि हे जर घटना अशी वारंवार चालत तर आम्ही ह्याला सहन करणार नाही. संभलमध्ये कशामुळे घटना घडली होती व किती लोक शहीद झालेले आहेत? संभलमध्ये जी घटना घडली मस्जिद ते अनलिगल काय बी म्हणून ह्यांचे तर वारंवार तुम्हाला हे सगळ्यांना पत्रकारांना माहितीच आहेत. आणि आमचे 6 तिथं नौजवान जे आहेत त्यांना गोळ्या घालून कट रचून त्यांना मारण्यात आलेला आहे. मोठा कट रचला होता त्यांनी, त्यांची प्लॅनिंग आधीच झालेली होती आणि एक कट असा चालणार नाही. हे महाराष्ट्र उत्तर प्रदेश हिंदुस्थानने तो चालूच देणार नाही आम्ही कधी. तर काय मागणी केली आज मी कलेक्टर साहेबाला हेच मागणी केली याची चाचणी खऱ्या पद्धतीत करा आणि जे गुन्हेगार आहेत त्यांना कडी शिक्षा देऊन त्यांना देशाला दाखवून द्या की देश भारत बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांनी बनवला आहे त्याच्यावर चालत आहे देश. जिल्हाधिकारी कार्यालयाला आज आपण निवेदन दिलंय. कशा बाबतीत निवेदन दिलं नेमकं? आज शहर उस्मानाबादमध्ये निवेदन देण्यात आलेलं आहे की संभल येथे घडलेला जो हिंसाचार आहे, मशिदीवर झालेला हल्ला व त्यामध्ये एक मुद्दा म्हणून टार्गेट करून मारण्यात आलेले अल्पसंख्याक समाजाचे जे तरुण आहेत
जे देशाचे भविष्य होते त्यांना टार्गेट करून मारण्यात आलेलं आहे. त्यांना मुआवजा मिळावा आणि अशा घटनांना पायबंद घालावा आणि अल्पसंख्याकावर बहुजनावर हल्ले बंद करण्यात यावे आणि लोकशाहीने देश चालवण्यात यावा, अशा प्रकारचे निवेदन आम्ही उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांना दिलेलं आहे. आणि त्यामध्ये दुसरी एक गोष्ट अशी आहे की वारंवार हे मुद्दे घडत असताना केंद्र सरकार असो किंवा न्यायपालिका असो, वारंवार हे मुद्दे घडत असताना त्यांनी बघ्याची भूमिका घेत आहेत. यामध्ये की सामान्य जी जनता आहे, भारताची 140 करोड जी जनता आहे, त्या जनतेचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. तुम्ही घाण प्रकारची सांप्रदायिक हिंसा करण्याची राजनीती तुम्ही करत आहात. हे बंद केलं पाहिजे आणि लोकशाहीच्या दृष्टीने हे आपल्या देशासाठी अत्यंत घातक असून यापुढे अशा घटना घडू नये.